नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफलाईन मुंबईची लोकल चालत असली तरी रस्त्यांवरती वाहनांची गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याचमुळे बीकेसी मध्ये येथे शुक्रवारपासून कार फ्री फ्रायडे हा उपक्रम राबवण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. बीकेसीतील ट्रॅफिक जगताला ट्रॅफिक पासून दिलासा मिळावा, त्याचसोबत प्रदूषण कमी व्हावे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. पण नक्की काय आहे हा कार फ्री फ्रायडे? सोप्या भाषेत सांगायचं तर आठवड्यातून किमान एक दिवस म्हणजे शुक्रवारी लक्झरी गाड्या आणि वैयक्तिक कार घरी ठेवून सर्वांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे. पण प्रश्न असा पडतोय की हा प्रयोग आता दक्षिण मुंबईतही लागू होईल का? कारण कोलाबा, फोर्ट आणि नरिमन पॉइंट सारख्या भागात आधीच अरुंद रस्ते आणि वाहनांचा प्रचंड ताण आहे. बीकेसी मध्ये मेट्रो 3 मुळे प्रवाशांना पर्याय उपलब्ध झालाय. तशीच सोय आता दक्षिण मुंबईतही मेट्रोच्या जाळ्यामुळे अधिक सुलभ होते. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईत अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये आहेत. इथे जर शुक्रवारी कारला सुट्टी दिली तर ट्रॅफिकची समस्या नक्कीच कमी होईल. पण हा प्रयोग राबवण्यासाठी केवळ प्रशासन पुरेसे नाही, तर मुंबईकरांचा पुढाकारही तितकाच महत्त्वाचा आहे. आता पाहायचे आहे की बीकेसीतील हा प्रयोग यशस्वी होतो का, आणि त्याचसोबत दक्षिण मुंबईत हा प्रयोग कधीपासून सुरू होतोय. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.